हे बघ, मी आता तुला जे पण काही सांगणार आहे, ते यासाठी सांगणार आहे कारण आधीसारखं नॉर्मल वागणं आता माझ्यासाठी कुठे ना कुठेतरी अवघड होत चाललंय. आय मीन टू से की आपण दोघे बघ रोज भेटतो, बोलतो, हसतो. पण आपल्या रिलेशनशिपमध्ये ते आधीसारखं स्पार्क मलाही दिसत नाहीये आणि तुलाही दिसत नाहीये. आता त्या गोष्टीला इग्नोर करून मी पुढे जाऊ शकतो. पण मग काय होतंय ना, की प्रत्येक कन्व्हर्सेशन एका प्रकारे मला ॲक्टिंग वाटायला लागते. सी, हे बघ, मी तुझ्यासोबत ना भांडायला नाही आलोय आणि मुळात तुला चुकीचं ठरवायला तर आलोच नाहीये. मी फक्त एवढं सांगायला आलोय, की आता आपण जिथे आहोत तिथे ना अडकून पडलोय आणि असं मला वाटतंय, की जर आता आपण थोडा पॉज नाही घेतला, तर आपलं रिलेशनशिप पुढे जाऊन अजून खूप मेसी होऊ शकतं. नाही, नाही. अंडरस्टँड. मी ब्रेकअपबद्दल मुळात म्हणतच नाहीये. मी म्हणतोय, की थोड्या वेळासाठी किंवा थोड्या दिवसांसाठी तू फक्त तुझ्या कामावर लक्ष दे आणि मी फक्त माझ्या आयुष्यावर लक्ष देणार. कदाचित या पॉजमुळे आपल्या रिलेशनशिपला एक नवीन चांगली सुरुवात मिळू शकते.